नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पातोळीची भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. पातोळीसाठी लागणारे आपल्याला चण्याचं पीठ, बारीक कोथिंबीर, बारीक खोबरं किसून घेतलेलं आहे. मसाल्यात लागणारे आपल्याला गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि मसाल्यासाठी लागणारे आपल्याला परत कांदा ब्राऊन कलर मध्ये भाजून घेतलेला आहे. खोबरं पण ब्राऊन कलर मध्ये भाजून घेतलेलं आहे. लसूण, अद्रक, वेलदोडा आणि जिरं, हे सगळे मसाले आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. मिक्सर मध्ये आपण हे सगळं कांदा वगैरे टाकून घेऊया. याच्यातच आपल्याला लाल तिखट घालायचे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. गरम मसाला, धनेपूड, हळद. आता हे सगळं मसाला आपण पाणी टाकून वाटून घेऊया. चला आपण आता पातोळी करायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचंय. हे तेल गरम होऊ द्यायचंय. इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. याच्यात जिऱ्याची फोडणी घालूया आणि गरम पाणी घालूया आपण याच्यात. याच्यातलं पाणी गरम झालं की आपल्याला त्याच्यात लाल तिखट घालायचंय थोडस आणि हळद घालायची आहे. मीठ घालूया चवीनुसार. हे पाण्याला व्यवस्थित उकळी आली की याच्यात आपण चण्याचं पीठ घालून व्यवस्थित घेरून घ्यायचं. हे पीठ हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की याच्यात आपण झाकण ठेवून एक वाफ आणून घेऊया. याला एक वाफ आली की आपण हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया. गॅस बंद करू आणि हे ताटाला आपण आता तेल लावलेलं आहे. याच्यात हे पीठ मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया. याच्यात हे व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि थापून घ्यायचं असं छान. हे गरम असताना व्यवस्थित असं तापून घ्यायचंय आपल्याला. याच्यावर आपल्याला खोबऱ्याचं किस टाकायचंय. तो पण असा व्यवस्थित तापून घ्यायचा. कोथिंबीर घालूया. याच्या आता वड्या पाडून घेऊया आपण. याला छान मस्त पातोळीचा शेप देऊया आपण. हे बघा, अशी पातोळी आपली छान तयार करून झालेली आहे. चला आता आपण मसाला करून घेऊया. इथे कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. याच्यात आपण आता मसाला फ्राय करून घेऊ. हा मसाला व्यवस्थित आपण तेल सुटीस्तवर फ्राय करून घेऊ. याला हा मसाला आपल्याला तेल सुटीस्तवर व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तो छान मस्त तेल सुटलेला आहे या मसाल्याला. आणि याच्यात आपण आता गरम पाणी घालूया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित.
या भाजीला व्यवस्थित आपण उकडी आणून घेऊया. भाजीला व्यवस्थित उकडी आलेली आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. याच्यात आपण आता मीठ टाकून घेऊया. मीठ व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला याच्यात आता पातोड्या सोडायच्या. ही आपली पातोडीची भाजी तयार करून झालेली आहे. याच्यात आपण आता वरतून कोथिंबीर घालूया. तुम्हाला ही पातोडीची भाजी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.